उखाणा घ्या. खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात अनेक देश, अनेक देशात भारत देश, भारत देशात अनेक राज्य, अनेक राज्यात महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्हे, अनेक जिल्ह्यात पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यात अनेक राज्य, अनेक तालुके, अनेक तालुक्यात मुळशी तालुका, मुळशी तालुक्यात अनेक गावे, अनेक गावात भुगाव गाव, भुगावच्या गावात होम मिनिस्टर आले पहिल्यांदा खेळ खेळायला. ज्ञानेश्वर रावांचा माझा 7 जन्माचा खेळ खेळतोय. काय सांगताय? द्या ओळख करून सांगेल. हे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी. बर नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे दीर. नमस्कार. ही नंदेची मुलगी. नमस्कार. ही जाऊबाई. नमस्कार. ही नंदेचा मुलीचा नवरा. बरं बरं नमस्कार. आणि ती आई. नमस्कार आई. त्या जाऊबाई. नमस्कार. त्या वरच्या जाऊबाई. नमस्कार. ही ननंद. नमस्कार. त्या जावेंच्या मुली आहे सगळ्या. नमस्कार. त्या नंदेच्या मुली. नमस्कार. आणि ती नमस्कार. भाऊजाई माझी. नमस्कार. झालं. मला एक सांगा, वरती उभं राहिलं की वरच्या जाऊबाई का? हा तसंच आहे, वरच्याच आहेत त्याने. त्या वरच्या जाऊबाई. आणि खाली उभे आहेत ते खालच्या. खालच्या. चला मग आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. कुठलं बालपण तुमचं? सूस. कुठे आलं हे? पाषाणच्या पुढे. बरं किती वर्ष झाली लग्नाला? 15. तेव्हापासून हसणं बंद केलं? नाही, खूप हसते. हसणं. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? सुसलाच झालं. तुमचं पण बालपण तिथलं? नाही, बालपण इथंच झालंय, म्हणजे त्यांचा जन्म सांगतो. जन्म. हो पण मला विचारू द्या ना, तुम्ही कशाला? तुमचा जन्म कुठला? सुसचा आहे. सूस. आणि घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी भुगावमध्ये राहिलं आहे, पण मामाच्या तिकडं, मामामुळं तिकडं जन्म झालेला आहे सुसला. आणि तुमचा जन्म कुठला? माझा जन्म बावधनमध्ये. घरी कोण कोण होतं? आई, वडील आणि मोठी बहीण. म्हणजे 4 जण तुम्ही घरात? हो. नाही म्हणजे मी जन्मायच्या आधी. अहो जन्मानंतरचं सांगा ना. जन्मानंतरचं 2 भाऊ आहेत मला, एक बहीण आणि आई वडील. मग भाऊ काय करतात? भाऊ एकाचं हॉटेल आहे, एक जॉब करतो. बहीण काय करते? बहीण हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. कुठे असतात भाऊ? कुठे? भाऊ सूसमध्ये. सूसमध्ये. इथून किती लांब आहे ते? 15 मिनिटं. 15 मिनिटं. जवळच आहे अगदी. हो जवळ. हो की नाही? आणि तुम्ही मग लहानपण कुठे गेलं सगळं? शाळा वगैरे? शाळा इथं भुगावमध्ये. भुगावमध्ये? हो भुगाव. शाळा कुठली? इथं शिक्षक जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. आणि तुमची शाळा? माझी शाळा सूसमध्ये आणि कॉलेज शिवाजीनगर. मग तुमची घरं किती लांब होती का? यांचं घर इथंच. आत्याला दिली आहे. म्हणजे आत्याला दिली म्हणजे? भावाची मुलगी करून आणली. करून आणली? हो. कुठून? सूसवरनं. सूसवरनं. तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? लहानपणी. ओळखत होता? हो. अच्छा 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 अच्छा. कसं काय? शांत होते तेव्हा? हा. शांत होते. शांतच येते म्हणजे. कधीपासून? जन्मापासूनच. शाळेत असताना काय तक्रारी यायच्या की नाही तुमच्या? नॉर्मल तक्रारी राहायच्या. नॉर्मल म्हणजे कशा? नाही असंच शिक्षकांना शाळेला जरा डोकं नव्हतं जास्त. शाळेला? अच्छा अच्छा अच्छा. मग शाळेत तुम्हाला शिक्षणाची फार आवड नव्हती? नव्हती आवड. मग तेव्हा काय करायचं तुम्ही? सकाळी जायचो 11-12 वाजे, तर दुपारच्या सुट्टीला जातच नव्हतं तिथून पुढे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.